नमस्कार सगळ्यांना. आजच्या विषयाचं शीर्षक बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. 100% आनंदी व समाधानी जीवन. आपण येऊया त्याच्यावर. लाईफ कोच आरके या युट्यूब चॅनलवर आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे. यश लाईफ कोचच्या माध्यमातून सर्व वयातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजे शास्त्रोक्त मार्गदर्शन आपण करतो. तब्बल 23 वर्षाच्या अनुभवातून हे शक्य झालेलं आहे. मी लाईफ कोच रवींद्र खानोल. या चॅनलवरील सर्व विषय आपल्या नातेसंबंधांना, मित्रमैत्रिणींना उपयुक्त आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा आणि इतरांना शेअर करा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या समोर नेहमी येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा जीवन विषय आपल्याला कोणता प्रश्न असल्यास वरील व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा. आपल्या नाव गुपित ठेवून, गोपनीयता ठेवून त्याचं अशाच व्हिडिओ मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. या नंबरवर कृपया फोन करू नये. तर आजच्या विषयाकडे आपण येतो आहोत. 100% आनंदी व समाधानी जीवन. आता ही टक्केवारी खानोलकरांनी कुठून काढली? तर बऱ्याच अभ्यासानंतर जागतिक स्टॅटिस्टिक्स आपल्या समोर आलं. कारण मनुष्य हा, लक्षात घ्या, जगात सर्व ठिकाणी सारखाच आहे. जपानमधल्या माझ्या स्टेमध्ये मी तिकडची आजी बघितली आहे, आई बघितली आहे, वडील बघितले आहेत. वडील सगळ्या ठिकाणी असेच आहे, आई तशीच आहे, आजी तशीच आहे आणि मुलं पण तशीच आहे. थोडाफार संस्कृतीचा ज्याला आपण कल्चर म्हणतो, फरक पडतो. तर तो जागतिक जी सरासरी आहे त्याचा आधार घेऊन आपण हा 100%चा हिशोबात मांडणार आहोत. पहिलं आहे म्हणजे पटकन सगळेजण सांगतं की पैसे असले तर आनंद व समाधान मिळतं. बरोबर आहे. आपल्या गरजेपुरते पैसे आपल्याकडे असले आणि दररोज खिशातला हात घातले, दररोज म्हणजे दैनंदिन कामासाठी, ऑफिससाठी कामावर जायचंय, अगदीच वाटलं तर कुठेतरी चहा नाश्ता करायचा आहे, घरातल्या कोणाच्या आजारपणात एखादं औषध आणायचंय वगैरे, अशा प्रकारच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खिशात हात घालायला त्रास न होणं म्हणजे गरजेपुरते पैसे आहेत. माफी मागतो मी, ज्यांच्याकडे या पैशाचीही कमी आहे त्यांनी निश्चितच परिश्रम करून आपल्याला पैसे जास्ती कसे मिळवता येतील त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि हे मी भरल्या पोटावर बौद्धिक देत नाहीये, याला पर्याय नाहीये. हं? तर 4% म्हणजे आपल्याकडे पुरेसे पैसे असल्यानंतर, पुरेसे म्हणजे गरजेपुरते, की आपल्याला 4% आनंदी समाधानी जीवनामध्ये पैशाचे मिळतात आणि मग तो विषय डोक्यात नाही राहत. पण जरा पैशाच्या बाबतीत आपण सगळे आनंदी समाधानी आहोत. 4% मार्क मिळाले. दुसरे आहेत ना, निर्मितीचे मार्क आहेत. निर्मिती कशाला म्हणतात? आपण जे जाऊन नोकरी करतो त्याला निर्मिती म्हणू नका. व्यवसाय करतो दैनंदिन, त्याला निर्मिती म्हणू नका. किचनमध्ये 2 वेळचं जेवण होऊन त्याला निर्मिती म्हणू नका. निर्मिती म्हणजे ज्याची प्रशंसा होऊ शकते. म्हणजे निर्मिती म्हणजे ते इतरांपर्यंत निर्मित केल्यानंतर पोहोचतं. फार बारकाईने लक्षात घ्यायचं. एखाद्या काकूबाईंनी सांगितलं की माझ्या पुरणपोळ्या छान होतात आणि पुरणपोळ्या मी जेव्हा करते तेव्हा माझ्या नातेसंबंधांना कळवायला लागतं आणि पुण्याचा माझा भाचा येऊन जेव्हा म्हणतो की काकू 4 बांधून दे, का आज मी तृप्त झालो, पुण्याहून आल्याचा मला क्षीण वाटला नाही, पण मी घरी जाऊन पण पोळ्या खाईन.
ही निर्मिती आहे, कारण ती परत सर्वश्रुत आहे, लक्षात घ्या. निर्मिती म्हणजे काय? आपली चित्रकला, हस्तकला इतरांपर्यंत पोहोचेल ती. एक व्यक्ती पन्नाशीची दर रविवारी एका गार्डन मध्ये जाऊन जाताना एक 200-300 कागद घेऊन जायची मासिकाची, आणि मुलांना वस्तू करून देणं. ते एवढं परिचित झालं होतं की मुलं त्या रविवारची वाट बघायची आणि तिथे लाईन लावायची. मला हत्ती करून द्या, मला अमुक करून द्या, मला गणपती करून द्या वगैरे. ही निर्मिती सर्वश्रुत. एकाने गार्डन केलं होतं, 13 कुंड्यांमध्ये 13 वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब लावले होते. त्याची खूप निगा राखली जात होती. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, काळ्या रंगाचा गुलाब, डार्क निळ्या रंगाचा गुलाब, मिश्र रंगाचे गुलाब वगैरे वगैरे. ती निर्मिती. गायन, वादन, मुलांना शिकवणं, गरजूंना शिकवणं एक भाग आहे, किंवा सरसकट सगळ्यांना शिकवणं आणि शिकवणीतून जे पैसे मिळतील ते कुठेतरी समाजकार्याला दान करणं. काही व्यक्ती अशा आहेत की दर रविवारी ठरवून आपला 3-4 तासाचा वेळ एका सामाजिक संस्थेसाठी देतात. मग तिथे त्यांचं मॅनेजमेंट बघतात, हिशोब बघतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला शक्य आहे त्या सेवा देतात. ती निर्मिती. निर्मितीचे फक्त 7% आहे, 7 म्हणजे पैशाचे 4, निर्मितीचे 7. पण आपण जेव्हा सर्वश्रुत निर्मिती म्हणतो तेव्हा प्रशंसा आली, आणि प्रशंसेचे 8% मार्क आपल्याला एक्स्ट्रा मिळतात, फुकटचे. फुकटचे का म्हणतो की ते आपोआप मिळतात. म्हणून आपली निर्मिती सर्वश्रुत झाली पाहिजे. माझ्याकडे एक व्यक्ती, फार मोठी व्यक्ती आली होती, म्हणजे एका नॅशनलाइज बँकेची जनरल मॅनेजर. आणि ते म्हणाले, अहो तुमचं ऐकलंय मी, पण मला सांगा, मला वाचनाची खूप आवड आहे, पण सध्या मी दिवसाला 2-2 पुस्तकं पण उडवतो वाचून. पण मग असं आलेलं आहे की कर्जत कसारापासून थेट विटीपर्यंतच्या सगळ्या वाचनालयातल्या पुस्तकांचा माझा लाभ घेऊन झाला आहे, आणि आता मी नाईलाजाने 30-30 पुस्तकं वाचतो. मला आनंद मिळत नाहीये, माझी उलट चिडचिड होते. आता आपण जेव्हा त्या पोझिशनवर बसतो आपल्याकडे उत्तर असायला पाहिजे. मी म्हटलं की तुम्ही हे जे वाचन करताय त्याचा इतरांपर्यंत काय पोहोचतंय. आता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं. तुम्हाला मी रस्त्यातून चालताना बघितलं तर मला काही कळणार नाही. तर म्हटलं आजपासून एक काम करा, एक नवीन उद्योग करा, म्हणजे तुम्हाला आयुष्यभराची मदत मिळेल. प्रत्येक पुस्तकाचा एक 2 किंवा 3 पानाचं सारांश एक तर लिहून काढा, नाहीतर मोबाईलमध्ये डिजिटाईज करा, आणि मोबाईलमध्ये ते टाईप करून एक 4-5 ग्रुपना जाऊन दे, आणि तिथे खाली लिहा, आवडल्यास इतर ग्रुपना पाठवा. म्हणजे तुम्हाला असं ओळखलं जाईल की ह्यांचे सारांश वाचायचे, म्हणजे पुस्तक न वाचल्याची खंत राहत नाही. हे अमुक अमुक. त्यामुळे निर्मिती बरोबर जर प्रशंसा पाहिजे असेल तर आपली निर्मिती सर्वश्रुत झाली पाहिजे. आणि ह्याच्यात कुठे घमंड नाहीये, मी नाहीये, लक्षात घ्या. नम्रपणाने ती सर्वश्रुत होऊ शकते. आता हे 19% झाले. 4, 7 आणि 8. पुढचा मोठा वाटा आहे तो म्हणजे 25%. अगदी म्हटलं तर मोफतचे आहेत. 25% प्रेमाचे आहे. प्रेम करणे. प्रेम हे देवाणघेवाण नाही. बरेचदा गैरसमज होतो की मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं तरी त्यांनी मला काही त्याचा रिस्पॉन्स दिला नाही. हे म्हणजे सौदा झाला नाही का, व्यवहार झाला. तर प्रेम हे, आपण म्हणतो ना, प्रेम, प्रेमात पडलो किंवा प्रेम लागलं, वन वे पाहिजे प्रेम. आता हे कशा कशावर असू शकतं? पानांवर असू शकतं, फुलांवर असू शकतं, झाडांवर असू शकतं, निसर्गाच्या जवळ बसून असू शकतं, एखाद्या कलेचं असू शकतं, चित्रकलेचं असू शकतं, हातात विविध रंगाचे ब्रश घेऊन चितारलेलं चित्र,
स्केच पेन घेऊन चितारलेलं चित्र, हस्तकलाचं असू शकतं, मगाशी उदाहरण दिलं हस्तकलेचं, गायन आहे, वाद्याचं वादन आहे, बागकाम आहे, शिकवणं आहे आणि सामाजिक कार्य आहे. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींवर प्रेम करू शकतो. लक्षात घ्या, मगाशी ज्या निर्मितीच्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करू शकतो. एखादी व्यक्ती सांगते की माझं डोकं जरा विषण्ण झालं की मी अ, कोरं ड्रॉइंग कागद घेतो आणि मला एखादी छान गोष्ट आठवली ती त्याच्यावर रेखाटतो आणि मला कळतं की 15-20 मिनिटांनी मी शांत होतो. म्हणजे त्या विषयावर एवढं प्रेम आहे की त्यांना नकारार्थी विचारांमधून ते परत सकारात्मकतेला आणू शकतात. तर प्रेमाची ताकद खूप आहे. पण प्रेम हे वन साइडेड आहे हे लक्षात घ्या. आपल्या पाळीव प्राण्यांवर करा, इतर चिमण्या कावळ्या जे आपले खिडकीवर बसतात त्यांच्यावर करा. प्रेमाचे 25% आहे. मी मनुष्यावर करा सांगायला विसरलो. पण रिक्षावाल्यावर करा, कर्मचाऱ्यांवर करा. प्रत्येकाला माणसाच्या नजरेतून बघून त्याची विचारपूस केली आणि अगदी गरजेला आपल्याला काही जमेल ती मदत केली ना, हे पण प्रेम आहे. ते दान नाहीये, ते प्रेमापोटी होणारे गोष्टी. तर सबंध दिवस अनकंडिशनल नॉनस्टॉप प्रेम करा. त्याला वेळ काळ काही नाहीये. सकाळी दूधवाला येत असेल तर तीच पाहत. तर आपण 44% आलो. 56% ते मानसिकतेचे. जेव्हा मी म्हणतो, म्हणजे मागच्या हल्लीच्याच 2 व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की सकारात्मकतेचा एक होता किंवा दुसरा होता वर्तमानात जगा. ती 13 सूत्री जो माझा कार्यक्रम आहे आनंदी व समाधानी जीवनातला, तो या मानसिकतेसाठी मुख्य आहे. बघा ना, पैशासाठी माझा काही संबंध नाही, निर्मितीसाठी नाही आहे, निर्मिती केली तर कौतुक आपोआप होणार आहे, प्रेम करण्यासाठी माझा काही संबंध नाही. तर ते 56% आहेत. ते आपल्याला ह्या 13 सूत्र हळूहळू कळतील. तर एकंदर बघायला गेलं तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती ही 80-90% आनंदी व समाधानी असते. पण एक माणसाचा स्वभाव आहे की नाही त्याला आपण मॅग्निफाय करतो. एक 80-20 थिअरी म्हणून जगात आहे की 20% गोष्टी जर आपल्याकडे नसल्या तर आपण त्याला 80% बनवतो आणि जगतो. त्यामुळे जर 100% आनंदी व समाधान हे गाठायचं असतं तर दररोज आपण जगत असतो तेव्हा नोंद करा की कुठच्या गोष्टीमुळे मी दुःखी होतो आणि तेवढ्याच गोष्टीचा शोध घ्या. सगळं आहे तुझं, आहे तुझं पाशी, किंवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे आपल्याला ज्ञानी लोकांनी दिलेले मंत्र आहेत. त्याला खूप अर्थ आहे की आपल्या मानसिक स्थितीचा बदल हा बाहेरून कोणी करणार नाही. त्याचा दरवाजा आतून उघडतो आणि तो आपल्याला उघडायचा आहे आणि आपल्याला 100% आनंदी व्हायचं आहे. आपल्याला 100% आनंदी जीवनामध्ये मानसिकतेचा विचार आपण केलाय, पण शारीरिक स्वास्थ्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी फक्त 4च गोष्टी आहेत: विचार, आचार, आहार आणि विहार. हे सगळ्या गोष्टी जर आपण सुसूत्र ठेवल्या, विचार, आचार, तसा विचार सुदृढ करावा, त्याचाच आचार करावा, आचरणात आणाव्या. आहार, काय खावं काय खाऊ नये, खूप बौद्धिक आपल्याला मिळतं त्याच्यावर, जंक फूड पासून सर्वपर्यंत. पण घरातलं खाणं खावं, ताजं खाणं खावं आणि पूर्वी म्हणत होतो आपण त्याप्रमाणे चौरस आहार शक्य असेल तर घ्यावा. आणि विहार, दररोज 40-45 मिनिटं कमीत कमी प्रत्येकाने चालावं. वेळ नाही म्हणू नका. वेळ नाही म्हटलं आणि एखादा साधा ताप आला तरी आपल्याला 8 दिवस बिछाण्यावर राहायला लागतं.
आणि तेव्हा त्या शरीराला राग येतो की वेळ माझ्या जीवावर तू 24 तास उड्या मारतो आणि वेळ नाही म्हणतो. तर घे आता 4 दिवस विश्रांती. हे मी जरा मस्करीत म्हटलेलं आहे. तर 100% आनंदी व समाधानी जीवन जगणं हे प्रत्येकाला शक्य आहे. आणि त्याच्यात फक्त पैशाचे 4% आहेत, बाकी सगळे तुम्ही करण्याच्या गोष्टीचे आहेत. तर हा विषय इथे आपण थांबूया. सगळ्यांनी याप्रमाणे आचरण करावं असं विनंती करतो आणि आपण आजच्या दिवसात इथे